नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती सांगायची आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत आहे. शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही जर ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर ते आजच करा. याचं कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपल्याला ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जी पहिली कमेंट असते, ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, तर त्या पिन कमेंटमध्ये सुद्धा ह्या लिंक्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर हे ॲप अवश्य आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करावं. त्यानंतर आपला जो आत्मा कोर्स आहे त्याविषयी मला माहिती सांगायची आहे. तर हा जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचं ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या 4 शास्त्रांना एकत्र करून आपण एक सिस्टीम बनवली आहे. आणि ती सिस्टीम जर तुम्हाला शिकून घ्यायची असेल, म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल, की आपल्या चॅनलवर जे विश्लेषण केलं जातं ते इतकं अचूक कसं काय असतं? तर त्याचं कारण तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल. आणि ज्या पद्धतीनं मी विश्लेषण करतो त्या पद्धतीनं जर तुम्हाला विश्लेषण करायला शिकायचं असेल तर त्यासाठी हा कोर्स आहे. ही जी चारही शास्त्र आहेत त्यातलं पहिलं पहिलं अक्षर घेऊन आपण ह्या कोर्सला नाव दिलेलं आहे. तर त्यामुळे ह्या कोर्सचं नाव आत्मा कोर्स असं झालेलं आहे. तर हा जो कोर्स आहे ह्याची पहिली बॅच आता आपण चालू करतोय आणि त्याच्यासाठी आपण अतिशय उत्तम अशा ऑफर दिलेल्या आहेत. आणि ह्या ऑफरसह जर तुम्हाला ह्या पहिल्या बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख 10 जुलै 2025 आहे. 10 जुलै 2025चं वैशिष्ट्य असं आहे की ही गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला एक चांगली सुरुवात करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ असतो. तर त्यामुळे 10 तारीखपर्यंत आपण ही ऑफर ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप चांगल्या चांगल्या ऑफर आहेत. तुम्ही फ्री कोर्सचे सदस्य असाल, प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल, पेड कोर्सचे सदस्य असाल, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या ऑफर आहेत. तर त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती मला विचारूनच लक्षात येईल किंवा तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये त्याची माहिती आलेली असेल. त्यानंतर याच्यामध्ये जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तरी देखील 3 हप्त्यामध्ये फी भरण्याची सोय ॲपमध्येच उपलब्ध आहे. हा मेगा कोर्स आहे, 6 महिन्याचा कोर्स आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे. या कोर्सची टॅगलाईन द अल्टिमेट कोर्स अशी आहे. म्हणजे हा कोर्स एकदा केल्यानंतर आयुष्यात तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी दुसरा कोर्स करण्याची आवश्यकता नाही. इतकं मी कॉन्फिडंटली सांगतोय. आणि त्यामुळे हा कोर्स थोडासा मोठा आहे. याची फी पण थोडी जास्त आहे. पण एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. एकदा इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लाईफटाईम त्याचे रिटर्न्स घेऊ शकता. तर 3 हप्त्यामध्ये ॲपमध्येच सोय आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही मग तुमच्या क्रेडिट कार्डनुसार 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा सुद्धा EMI त्याच्यामध्ये करू शकता. तो ऑप्शन देखील आपल्याला ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीनं हा कोर्स आहे. पहिल्या बॅचसाठी आपण खूप चांगल्या ऑफर ठेवलेल्या आहेत. पुढच्या बॅचला सुद्धा या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घेता येतील, पण त्यावेळेला ऑफर्स वेगळ्या असतील. कदाचित फी वाढलेली असेल. आत्ताच जास्त वाटत असेल तर पुढच्या बॅचला कदाचित वाढू शकते, कारण ह्या कोर्समध्ये जो कंटेंट आहे किंवा त्याच्यासाठी लागणारे जे एफर्ट्स आहेत हे खूप जास्त आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ह्या पहिल्या बॅचमध्येच ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल या कोर्सविषयी तर आत्मा कोर्स असे 2च शब्द टाईप करा व्हॉट्सअप मेसेजमध्ये आणि तो व्हॉट्सअप मेसेज इथे नंबर दिलाय बघा 9405927989 या नंबरवर पाठवून द्या. कॉल करू नका. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळेल.
तर ह्या पद्धतीनं आपल्याला आत्मा कोर्सची माहिती घेता येईल. प्रवेश घ्यायचा असेल ॲपमध्ये घेऊ शकता. ही झाली या कोर्सची माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे आपण निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज तुम्ही बघू शकता, आज पण गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं, पण अगदी आपण मार्जिनल गॅप अप असं ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचं ओपनिंग होतं. ओपनिंग नंतर थोडंसं वर पण जायला लागलं होतं. काल मी सांगितलं होतं गॅप अप ओपन होऊ शकतं, थोडंसं वर जाऊ शकतं, पण मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह आहे हे मी सांगितलेलं होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की पहिली कॅन्डल जी बनली, ही पहिली कॅन्डल थोडीशी आपल्याला काय झाली, डोजी टाईपची बनली, म्हणजे दोन्ही बाजूने मुवमेंट झाले. असं जेव्हा होतं ना, तेव्हा सकाळच्या सत्रात मार्केट काय होऊ शकतं, साईडवेज होऊ शकतं. बऱ्याच वेळेला मी आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये एका सदस्याने आठवण पण करून दिली की तिसरी कॅन्डल जर आपल्याला इनसाइड बार झाली तर त्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये मार्केट साईडवेज होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये ट्रेंडिंग होऊ शकतं. तर तसं दुपारच्या सत्रामध्ये ट्रेंडिंग झालं, सकाळच्या सत्रामध्ये बराच काळ साईडवेजच राहिलं. आणि त्याच्यासाठी मी लेव्हल पण क्लिअर कट दिलेल्या होत्या. आज लेव्हल दिली होती 25,400 ची ही आणि 25,350 आणि सांगितलं होतं हा सपोर्ट झोन आहे. ओके, तर त्यामुळे काय झालं, इथे ब्रेक करायचा प्रयत्न झाला, मात्र तो ब्रेक झाला नाही. त्यामुळे आपण इथे बघू शकतो की एक छोटा बाउन्स आला. पुढच्या वेळेला ब्रेक झाली आणि आपल्याला हे खालचं टार्गेट आलं. बरोबर, ह्या टार्गेटच्या बाबतीत सुद्धा मी लाईव्ह सेशन मध्ये आज सांगितलं होतं, कदाचित इथे येऊन युटर्न होईल, कदाचित ह्याच्या थोडासा खाली जाऊन सुद्धा युटर्न होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची, कारण ही दुसरी लेवल आहे ना, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बरोबर, जे आपले रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन या पेड सर्व्हिसचे जे सदस्य आहेत, त्यांना ह्या लेवलचं महत्त्व ऑलरेडी माहीत असणार आहे, कारण हे जे आहे हे दुसरं टार्गेट आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्या खाली जर नाही टिकलं, इथे ह्याच्या जवळपास एक बाउन्स येऊ शकतो, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. तर त्यामुळे तशा प्रकारचा बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळाला. आता हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारची मूव्हमेंट झाली. जर समजा ह्याच्या खाली टिकलं असतं तर मग आणखीन सुद्धा खाली गेलं असतं, पण तसं आता या आठवड्यात नाही झालं. आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. आणि हा बाउन्स का बघायला मिळाला, सुरुवातीचा बाउन्स छोटा होता, पण जसं जसं मार्केट क्लोजिंगला आलं तसं तसं लोकांनी काय केलं, उगीच शॉर्ट पोझिशन होल्ड करायला नको, ओव्हरनाईट आणि वीकेंड आहे, तर त्यामुळे त्यांनी शॉर्ट कव्हरिंग केलं आणि म्हणून आपल्याला एकदम तेजी आल्यासारखी दिसते. बरोबर, क्लोजिंग होताना 467 आसपास झालं, ऍक्च्युअल क्लोजिंग सुद्धा 461 आसपास झालं, म्हणजे बऱ्यापैकी मार्केट वर येऊन क्लोज झालेलं आहे. तर हे झालं आपल्याला आज कशा प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट झाली. आता पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते, मी काय करतो, आता या लेवल थोड्या वेळासाठी हाईड करतो आणि आपण विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. विकली टाइम फ्रेम मध्ये आपण जेव्हा येतोय त्यावेळेला मी तुम्हाला थोडंसं झूम आउट करतो, म्हणजे सर्व लेवल्स तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील. आता ह्या लेवल्स दिसत असताना आता मी पुन्हा त्या लेवल्स ऑन करतोय आणि ह्या पहिल्या वरच्या लेवल आहेत ना, ह्या थोड्याशा काढून टाकतो. ओके, म्हणजे आपल्याला काय होईल, थोडंसं दिसायला समजायला सोपं पडेल. आता मागच्या आठवड्यापासून मी तुम्हाला हे सांगतोय की इथे म्हणजे मे महिन्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, तर हा एरिया जो होता बराच काळ, बरेच आठवडे, म्हणजे इथे बघू शकतो आपण 1 2 3 4 5 6 आठवडे आणि इथे पण थोडा वेळ, 6 आठवडे म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यापेक्षा जास्त काळ, 6 आठवडे आणि आणि काही दिवस. तर पण आपण 6 धरूया, कारण इथे खालचा भाग सुद्धा आहे. तर त्यामुळे 6 आठवडे म्हणजे 1.5 महिना आपल्याला मार्केट निफ्टी ह्या एरियामध्ये अडकलेलं होतं. जनरली काय होतं, हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न असतो. पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये ब्रेकआउट वरच्या दिशेने होण्याची शक्यता 60 ते 70% असते. त्या पद्धतीनं झालं पण, बरोबर. आणि आता आपल्याला काय होतंय, थोडंसं खाली येतंय. जनरली कोणत्याही लेवलचं ब्रेकआउट झालं की आपल्याला लेवल टेस्ट करायला एकदा किंमत खालच्या दिशेनं पण येते. बरोबर, आणि तशा प्रकारे ती किंमत खालच्या दिशेनं आपल्याला येताना दिसते. पण आता ही खालच्या दिशेनं आली आणि खालच्या दिशेनं टिकली, हे कसं ओळखणार आपण, तर त्याच्यासाठी ह्या दोन लेवल मी तुम्हाला इथे दाखवलेल्या होत्या, ज्या विकली टाइम फ्रेम वरच्या होत्या. कोणत्या लेवल आहेत, आपण आता थोडंसं झूम करूया ह्या एरियामध्ये, म्हणजे तुम्हाला इथून पुढचं सर्व विश्लेषण चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकेल. तर ही जी लेवल आहे ही 25,222 ची आहे. आपण 25,225 ची असं समजूया. आणि खालची लेवल कुठली आहे, 25,116 ची आहे.
25,125 असं समजूया. म्हणजे 25,125 ते 25,225 हा भाग जो आहे हा सपोर्ट आहे. त्यामुळे आता जे प्रॉफिट बुकिंग येतंय किंवा हे जे खाली येतंय, आपण आता ॲस्ट्रोलॉजिकली सांगितलंच होतं. 30 तारखेला सकाळीच मी सांगितलं होतं, की आता आपल्याला खालच्या बाजूनं मूव्हमेंट बघायला मिळू शकते. एक मोठी मूव्हमेंट खालच्या दिशेनं स्टार्ट होऊ शकते. तर त्या पद्धतीनं चालू झाली आहे. पण ही कुठपर्यंत येऊ शकते? इथपर्यंत जास्तीत जास्त येऊ शकते. पण ह्याच्यामध्ये आणखीन जर खाली जायचं असेल, तर आपल्याला जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, की मार्केटमध्ये जर सेलिंग येणार असेल, एक रॅली झाली, एक तेजी झाली आणि सेलिंग येणार असेल, तर तिथे वरच्या बाजूला एम पॅटर्न अवश्य बनतो. ओके. तर इथे जर तसं झालं, आता इथपर्यंत खाली आलंय, कदाचित पुढच्या काही दिवसात जर वर गेलं, तर त्यानंतर जेव्हा खाली यायला लागेल, तेव्हा इथे एम पॅटर्न बनू शकेल आणि जर इथे एम पॅटर्न बनला, तर मात्र एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. याची सुरुवात कधी होईल? याची सुरुवात तेव्हा होईल जेव्हा 25,300 च्या खाली टिकायला लागेल. 25,300 ची लेवल इथे कुठेतरी असणार. याच्या खाली जेव्हा टिकायला लागेल ना, तेव्हा त्याची सुरुवात आपल्याला बघायला मिळेल. तर जोपर्यंत 25,300 च्या खाली येत नाही, तोपर्यंत आपल्याला थोडंसं मनामध्ये हे असणार आहे, की किंमत थोडी वर जाऊ शकते. एम पॅटर्न होऊ शकतो. 30 तारखेचा व्हिडिओ तुम्ही जर बघितलात, लाईव्ह सेशन बघितलं, तर त्यामध्ये मी ते क्लिअर कट सांगितलंय, की सगळ्या टाइम फ्रेममध्ये पहिल्यांदा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये एम पॅटर्न दिसणार, मग 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये दिसणार, मग 1 तासाच्या दिसणार, मग 1 दिवसाच्या पण दिसणार. अगदीच तुम्हाला खूपच मोठं सेलिंग येणार असेल, तर वीकली टाइम फ्रेममध्ये सुद्धा एम पॅटर्न दिसणार. तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आता इथे समजली असेल, की थोडंसं वर जाऊ शकतं. डेली टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर आपल्याला ते चांगलं समजेल. डेली टाइम फ्रेममध्ये काय झालंय बघा, आपल्याला थोडंसं मोठं करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. आता इथून ब्रेकआउट आलाय. इथून ब्रेकआउट आलाय, वर गेलो, हाय बनवला, हाय बनवल्यानंतर सेलिंग आलंय, परत वर जातंय. समजा हे थोडंसं वर गेलं आणि हा हाय ब्रेक केला नाही आणि त्याच्या आधीच इथून खाली यायला लागलं, तर इथे एम पॅटर्न पहिल्यांदा बनणार. वीकली टाइम फ्रेमवर पहिला नाही बनणार, पहिला डेली टाइम फ्रेमवर बनणार. तर त्यामुळे आत्ता जर वर जात असेल, बरोबर, 25,300 ची लेवल इथे आहे बघा, त्याच्यात अगदी जवळून, कारण ती लेवल जर तुटली, तर मग थोडंसं सेलिंग वाढण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे इथे आपल्याला वर चाललंय, कदाचित काय होईल, सोमवारी आणि थोडंसं वर जाईल आणि मग खाली येईल, असं पण होऊ शकतं. तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की कशा पद्धतीनं सोमवारी आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळेल. पण आत्ता दिसताना काय दिसतंय, खाली आलंय, ह्या लेवलपर्यंत ब्रेकआउट लेवलच्या थोडंसं वरनच एक बाउन्स येतोय. बरोबर, आता हा बाउन्स जर टिकला आणि खरोखर वर गेला आणि परत खाली यायला लागलं, तर मग ते एम पॅटर्न बनेल आणि मग डेली टाइम फ्रेमला एम पॅटर्न बनला, तर एक चांगल्या प्रकारे सेलिंग येऊ शकतं. तेजी कधी होईल आता? जर समजा आत्ता तेजी व्हायची असेल, आपण थोडंसं अगेन्स्ट द काय म्हणता येईल ट्रेंड विचार करायला गेलो, तर तेजी होण्यासाठी ना आपल्याला हा हाय ब्रेक झाला पाहिजे आणि ह्याच्यावर टिकलं पाहिजे. ह्याच्यावर जर टिकलं ना एक ग्रीन कॅन्डल बनून आता, तर मग आपल्याला जरा आणखीन तेजी बघायला मिळू शकेल. चांगली पॉवरफुल ग्रीन कॅन्डल पाहिजे. जसं बघा इथून वर गेलं, त्यानंतर एक पॉवरफुल ग्रीन कॅन्डल बनली. मग आपल्याला कन्फर्म होतं, की हां, आता ही तेजी झाली आहे. बरोबर? तर अशा प्रकारची जर ग्रीन कॅन्डल इथे बनली ब्रेकआउटला, तर आपल्याला त्यामध्ये काय होऊ शकतं, मग आपल्याला थोडा विश्वास बसेल, की आणखीन वर जाईल. मग ह्याची शक्यता कमी दिसते. मला असं वाटतंय, की इथे कुठेतरी एम पॅटर्न बनला पाहिजे. पण हे म्हणजे टू अर्ली टू प्रेडिक्ट अशा टाईपमध्ये आहे. खूप लवकर होतंय. आपल्याला पुढच्या आठवड्यात चित्र स्पष्ट होऊन जाईल. त्यावेळेला आपल्याला जास्त अधिक बोलणं चांगलं होईल. तर हे झालं आपल्याला वीकली टाईम फ्रेममध्ये आणि डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टीमध्ये काय चित्र दिसतंय आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकतं. आता आपण काय करूया? आपण आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या सपोर्ट झोन म्हणून. ओके. पहिली लेवल होती 56,615 ची. दुसरी लेवल होती 56,400 ची. आता इथे मी 600 ची पण लेवल देऊ शकलो असतो. 615 ची दिलेली होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच्या किती जवळ आलं आणि मग रिव्हर्सल आलं बघा. ही कॅन्डल आहे 623.60, 631, 623 चं. म्हणजे बँक निफ्टीसाठी 7.7, 7 म्हणजे 7 पॉइंट, 7 म्हणजे 60 पण ऐकू जाईल तुम्हाला कदाचित, कारण ऑडिओमध्ये थोडासा 7 आणि 60 साम्य आहे. केवळ 7 पॉईंटचा फक्त डिफरन्स राहिला, म्हणजे बँक निफ्टीसाठी हे काहीच नाही. आपल्या बरोबर ह्या लेवलला त्यानं रिस्पेक्ट केला आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. बरोबर. तर बँक निफ्टीच्या बाबतीत थोडंसं काय होतंय,
म्हणून मी रिव्हर्सल झोन टार्गेट झोन मध्ये सुद्धा तुम्हाला बँक निफ्टीचं सध्या काही देत नाही, कारण बँक निफ्टी आपल्याला अजूनही एक त्याचा जो ठराविक पद्धतीनं आपल्याला कन्फर्मेशन लागतं ते मिळत नाहीये. इथे सुद्धा बघा ही लेवल दिली होती, त्याच्या अलीकडनंच आपल्याला रिव्हर्सल आलं. माझी अपेक्षा अशी होती ह्याला टच करून मग येईल, टच नाही झालं, आधी आलं. इथे सुद्धा काय झालं की ह्या लेवलला टच करेल असं वाटलं होतं. 7 पॉईंटसाठी का असेना, पण त्याच्यावरनंच आपल्याला रिव्हर्सल झालेलं बघायला मिळतंय. बँक निफ्टी थोडंसं आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार चालतंय. मेजर ट्रेंड आपल्या ह्याच्यानुसार आहे. अगदी बारकाईनं, काटेकोरपणे जितकी शिस्त पाळली पाहिजे तितकं बँक निफ्टीमध्ये नाहीये, आणि म्हणून मी रिव्हर्सल झोन, टार्गेट झोनच्या ग्रुपमध्ये बँक निफ्टी सध्या देत नाहीये. त्याचं कारण तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. बरोबर सपोर्ट झोनच्या तिथे आला आणि बाउन्स आला. अर्थात निफ्टीनं काय केलं, निफ्टी ही लेवल ब्रेक केली आणि ह्या लेवल पासून बाउन्स दिला. बरोबर. तर हा फक्त फरक आहे, बँक निफ्टीनं थोडा वरनं दिला. आता बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. त्यासाठी मी विकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करतोय. इथे तुमच्या आता लक्षात येईल. ओके. तर ह्या आता थोडं लेवलचं आपण काढून टाकू. ओके. या लेवल थोड्या वेळासाठी बाजूला केल्यात. आता काय झालंय बघा, की बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी प्रत्येक आठवड्याला, म्हणजे मागच्या आठवड्याला, त्याच्या मागच्या आठवड्याला नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक नवीन हाय बनला होता. या आठवड्याला आणखीन एक नवीन हाय बनला 57,600. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये ना अजून आपल्याला स्ट्रॉंग सेलिंग नाहीये. बँक निफ्टी आपल्याला असं का करतंय, याचं कारण तिथे स्ट्रॉंग सेलिंग नाहीये. सेलिंग आलं 30 तारखेनंतर, जे सेलिंग होणार होतं ते 30 तारखेला स्टार्ट झालं आणि सेलिंग चालू झालंय. पण एक प्रॉपर पद्धतीनं आपल्याला बनत नाही, कारण हाय बनतोय इथे. बरोबर. आणि हा हाय आपल्याला थोडासा हे आहे. इथे सुद्धा जर व्हायचं असेल तर काय होईल, इथे सुद्धा बघा एक कॅन्डल बनली होती, मोठी कॅन्डल बनली होती, बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला होता. विकली टाइमला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बनणं हा अतिशय मोठा हे असतो, आणि तो सक्सेस होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. झालं का सक्सेस? नाही झाला. कधी सक्सेस झाला असता हा, हा लो तुटला असता तर 55,200च्या खाली, त्यावेळेला जर निफ्टी टिकलं असतं मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या आसपास, तर मग झालं असतं. बरोबर. पण तसं झालं नाही. गॅप अप ओपन झालं आणि वर गेलं. तर त्यामुळे एक रेड कॅन्डल बनली, पण त्यानं काही झालं नाही. आता ही एक रेड कॅन्डल, पण ही रेड कॅन्डल खूप पॉवरफुल होती. ही रेड कॅन्डल पॉवरफुल आहे का? ही रेड कॅन्डल पॉवरफुल नाही. याचं कारण ही हॅमर टाईप आहे, हँगिंग मॅन पॅटर्न म्हणतात त्याला. आहे बेअरिश, पण तो होण्यासाठी हा लो तुटावा लागतो. बरोबर. पण सध्या आपल्याला काय दिसतंय, छोटासा एक बाउन्स येऊ शकतो असं प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे थोडंसं पुढचा आठवडा डिसाइडिंग राहणार आहे. काय होईल हे पुढच्या आठवड्यात आपल्याला जास्त क्लॅरिटीनं समजू शकेल. आणि आपण आता डेली टाइम फ्रेमवर जाऊया. डेली टाइम फ्रेम वर आपल्याला काय चित्र दिसतंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये काय झालं होतं, डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला आता एक तेजी झालेली दिसते. ओके. इथे ब्रेकआउटची लेवल ही होती बघा. बरोबर. काय झालं, तेजी झाली, एक हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलंय. आता इथून जर वर गेलं आणि खरोखरच वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतं परत. किंवा त्याच्या थोडंसं अलीकडनं येऊन खाली यायला लागलं तर एम पॅटर्न बनू शकतो. एम पॅटर्न ना मला दिसला पाहिजे डेली टाइम फ्रेमवर. तो जेव्हा दिसेल ना, मग आपल्याला लक्षात येईल की खरोखरच सेलिंग होते. ओके. तोपर्यंत काय होईल, छोटे मोठं प्रॉफिट बुकिंग आपण त्याला समजू शकतो. पण टॉपला जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही, तोपर्यंत मी त्याला फार मोठं सेलिंग आहे असं मानणार नाही. बरोबर. तोपर्यंत सेलिंग होईल. 3-4 दिवस, 5 दिवस, एखादा आठवडा सेलिंग होईल. पण त्यानंतर रिकव्हरी पण येईल. जसं इथे बघा, मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण सांगतो. इथे बघा, इथे सेलिंग आलं होतं. काय झालं? त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी झाली. कसं झालं तुम्ही इथे चेक करू शकता. खाली गेलं, वर आलं, परत खाली गेलं आणि मग वर गेलं. डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर गेलं. ओके. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे काय दिसतं, ह्या पद्धतीनं आपल्याला इथे मोठी मुवमेंट होताना दिसू शकते. तर हे जे आहे ना, हे थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार. जेव्हा जेव्हा सेलिंग येतं, मोठं सेलिंग येतं, तिथे एम पॅटर्न बनलेला असतो. इथे बघा काय झालं, इथे तेजी झाली, सेलिंग आलं, परत वर गेलं, परत सेलिंग आलं. बरोबर. इथे एम पॅटर्न बनला. तर ह्या पद्धतीनं आपल्याला एम पॅटर्न पाहिजे, त्याशिवाय मोठं सेलिंग येणार नाही. 2-3 दिवसाचं सेलिंग येऊ शकतं, पण त्यानंतर आपल्याला एम पॅटर्नचा कन्फर्मेशन झाल्यावरच आणखीन सेलिंगची अपेक्षा आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे हे वर चाललंय, हे कदाचित एम पॅटर्न बनायला चाललं असू शकतं, पण मगाशी म्हटलं तसं इट इज टू अर्ली टू प्रेडिक्ट. खूप लवकर होतंय, पुढच्या आठवड्यात आपल्याला
जास्त डिटेलमध्ये सांगता येईल. तर हे झालं निफ्टीचं, बँक निफ्टीचं. आता आपण सेन्सेक्सवर येऊया. सेन्सेक्समध्ये मी तुम्हाला 3 लेवल दिल्या होत्या आणि ही जी लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती, सांगितलं होतं हा सपोर्ट झोन आहे. इथे आपल्याला सपोर्ट घेऊ शकतो. काल काय झालं होतं, इथे येऊन आपल्याला ही लेवल मी नंतर दिली होती लाईव्ह सेशनमध्ये, की ह्या लेवलच्या जोपर्यंत खाली जात नाही ना, सेलिंग नाही होणार. तर आज काय झालं बघा, गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं, ह्याच्या खाली पण गेलं, पण तिथनं परत एक बाउन्स आला. ओके, आणि मग सेलिंग झालं. बरोबर. तर ते सेलिंग झालं. आपण ही लेवल दिली होती सपोर्टची. मी सांगितलं होतं कदाचित काय होईल, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवून बघा, की थोडंसं खाली जाऊन सुद्धा बाउन्स येऊ शकतो. त्यामुळे थोडं सावध राहा. दुसरी लेवल आहे, हा सपोर्ट आहे, इथे सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. 83,065 ची लेवल दिली होती, आलं, बाउन्स आला, बरोबर ह्या लेवलला म्हणजे इथे इतका वेळ, म्हणजे कितीतरी तास तुम्ही बघू शकता, ह्या लेवलचा सपोर्ट घेतला होता, तुटलं, आता त्या लेवलचा रेझिस्टन्स घेतोय. आपल्याला बघायचं आता काय होऊ शकतं. तर इथे आपल्याला आज काय झालं सेन्सेक्स मध्ये ते आपण बघितलं. आता आपण काय करूया, वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि सेन्सेक्स वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दाखवतोय ते समजायचा प्रयत्न करूया. तर आता इथे थोडस मी झूम आउट करतोय. इथे सुद्धा आपण काय केलं होतं, ब्रेकआउट दिलेला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं, थोड्या वेळासाठी या लेवल ऑफ करूया. तर इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की ह्या आसपास ब्रेकआउट लेवल आहे, बरोबर. तर इथनं ब्रेकआउट दिलाय. ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनतो, लेवल टेस्ट करायला खाली येतं. खाली आल्यानंतर जर ह्याच्या खालीच टिकायला लागलं, तर मग हा फेकआउट असतो. त्याला आता नवीन शब्द आलाय, फेकआउट. पूर्वी आम्ही त्याला फेक ब्रेकआउट असं म्हणायचो, तर आता फेकआउट आलंय ते. तर जर समजा इथपर्यंत खाली आलं आणि इथून परत वर जायला लागलं, तर हा ब्रेकआउट मग टिकला असं आपण म्हणू शकतो, फेकआउट झाला नाही. तर त्या पद्धतीनं खाली यायचा प्रयत्न होतोय. पण आता इथे काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असेल. वर जर छोट्याशा ह्याच्यामध्ये एम पॅटर्न बनला ना, तर खूप चांगली मजा येईल, खूप चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना खूप चांगला फायदा होईल. इथे तुम्ही बघू शकता एम पॅटर्न कसा बनतो मोठ्या टाइम फ्रेमवर. इथे तेजी झाली होती, इथपर्यंत खाली आलं, परत इथपर्यंत गेलं आणि जेव्हा सेलिंग झालं इथपर्यंत खाली आलं बघा. ओके. तर हा एम पॅटर्न असतो. तर असा एम पॅटर्न जर छोट्या ह्याच्यात बनला ना, असं थोडंसं खाली आलं, थोडंसं वर गेलं, तर मग ना खूप मोठा चान्स आपल्याला मिळू शकतो. ह्याच्यामध्ये काय झालं, ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये पण सेलरला खूप चांगला फायदा झाला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे खूप मोठं सेलिंग नाही झालं, आलं भरपूर सेलिंग झालं. म्हणजे तुम्ही बघू शकता 86,000च्या आसपास हाय बनलेला, आपण 70,000च्या आसपास आलो होतो. 70,000 नाही, पण 72,000च्या आसपास आपण आलो होतो. 72,000च्या थोडंसं खाली आलो होतो. म्हणजे एवढं मोठं सेलिंग झालं. ओके. पण तसंच एक काहीतरी आपल्याला इथे कदाचित घडू शकतं असं वाटतंय. पण त्याच्यासाठी पुढच्या आठवड्यात आपल्याला लक्षात येईल. तर आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सेम पिक्चर आहे. त्यामुळे तेच तेच परत सांगण्यात काही अर्थ नाहीये, की इथनं तेजी आलेली आहे, परत वर जातंय, ही तेजी आली, खाली आलंय, परत वर जायचा प्रयत्न करतंय. हा जर हाय ब्रेक झाला तर तेजी कंटिन्यू होईल, ज्याची शक्यता मला कमी वाटतेय. थोडंसं आणखीन वर जाईल आणि परत खाली येण्याची शक्यता आहे आणि एम पॅटर्न बनण्याची शक्यता मला थोडी जास्त वाटतेय. तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण. हे विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. मात्र जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देतो आणि मग आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली सूचना आहे, जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, तर शेअर मार्केट मराठी परिवाराचे जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल, तर तुम्ही आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फेसबुक ग्रुप जॉईन करणं आवश्यक. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्यानंतर आपलं ॲप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपल्या फ्री कोर्स पासून सर्व सर्व्हिसेस त्याच्यामध्येच उपलब्ध आहेत. तर ॲप डाउनलोड सुद्धा करून तुम्ही घेऊ शकता. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस. तर अशा पद्धतीनं आपण शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये देतो. याचं नावच फ्री कोर्स आहे, त्यामुळे ह्याच्यामधला सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट असतो. जसं तुम्ही आत्ताचा व्हिडिओ बघताय, दररोज संध्याकाळी दैनंदिन विश्लेषण ही व्हिडिओ मालिका आपण बघू शकतो. दुसऱ्या दिवशी काय होईल हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याबरोबर आठवड्यातनं 3 दिवस, सोमवार, बुधवार, शुक्रवार
एक दिवस आड आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन असतं. लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10:30 मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर हा सगळा पार्ट फ्री कोर्समध्ये आहे. नाव ह्याचं फ्री कोर्स आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणजे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ, आठवड्यातनं 3 दिवस लाईव्ह मार्केट सेशन ह्या 2 गोष्टी झाल्या आणि 3 फ्री कोर्स आपण दिलेले आहेत. अतिशय उत्तम. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की फ्री कोर्स आहे म्हणजे काय असणार, पण तुम्ही खरोखरच ते व्हिडिओ बघा, मग तुमच्या लक्षात येईल त्याची क्वालिटी आणि त्याच्यामध्ये दिलेला कंटेंट. तर फ्री कोर्स मधला पहिला आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. हा जर तुम्ही अगदीच नवीन असाल आणि शेअर मार्केट मधल्या सर्व संकल्पना तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर स्टार्टर कोर्स करा. जर तुम्हाला बऱ्यापैकी शेअर मार्केटची माहिती असेल तर टेक्निकल अनालिसिस कोर्स करा. म्हणजे आपण त्या क्रमानं दिलेलं आहे. पहिलं काय आहे, अगदी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी स्टार्टर कोर्स दिलाय. जे थोडंसं ज्यांना माहिती आहे, ज्यांना प्रॉपर शिकायचं आहे, टेक्निकल अनालिसिस कोर्स दिलाय. आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स मला जर विचाराल तर अतिशय उत्तम बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटची जे वेगवेगळे इंडिकेटर्स असतात, ज्याच्या सहाय्याने आपण टेक्निकल अनालिसिस करतो, तर ते मॅक्झिमम जे वापरले जाणारे 15-16 इंडिकेटर जे आहेत, जे नेहमी वापरले जातात, अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यात सांगितलेलं आहे की ते कसे वापरायचे. ओके, तर टेक्निकल अनालिसिस कोर्स करू शकता. त्यानंतर तुम्ही एकदा बेसिक शिकलात, अनालिसिस करायला शिकलात, की तुमची इच्छा होणार ट्रेडर व्हायचं. तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तर ह्या तिन्ही कन्सेप्ट, तिन्ही कोर्सेस जे आहेत ना, हे अतिशय उत्तम आणि एकानंतर एक करण्यासारखे कोर्सेस आहेत. तर हा सगळा पार्ट जो आहे, हा आपला फ्री कोर्सचा एक आपण म्हणू शकतो की बुके आहे. ज्याच्यामध्ये ही वेगवेगळी फुलं तुम्हाला दिसतायत. तर तुम्हाला जर ह्या बुकेविषयी, या फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर फ्री कोर्स असे 2च शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल. तुम्ही जर ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घ्यायची असेल तर ती तुम्ही ॲपमधनं घेऊ शकता. प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या. त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्सेस, आपल्याकडे वेगवेगळ्या रेंजपासून पेड कोर्सेस आहेत. जर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज टाइप करून ह्या नंबरला पाठवा. पेड कोर्सची ऍडमिशन ॲपमध्येच घेता येईल. तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर 1 वर्षाची मेंबरशिप तिथेच घेता येईल. तुम्हाला फ्री कोर्सेस करायचे असतील तरी ते ॲपमध्ये करता येतील. ॲपमध्ये आपण सर्व सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तुम्हाला आता आत्मा कोर्स विषयी आधीच सांगितलंय, त्यामुळे आता त्याची आणखीन माहिती सांगत नाही. पण ह्या पद्धतीनं आपल्या सर्व गोष्टी आहेत. तर इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.